एक गठ्ठा एका बाजूने सगळे जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे स्वतःचं हक्काचा माणूस लोक तिथं बसवणारे आणि ते बसवला पण पाहिजे। मतदान करण्यासाठी येत आहे। भयामध्ये येऊ नका हो। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संघर्ष होते। मनोज जरांगे पाटील हे बोरी गंधारी या ठिकाणी मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचत आहेत। आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत बोरी गंधारी या ठिकाणावरची आणि बोरी गंधारी या गावामध्ये जरांगे पाटील यांचं मतदान आहे आणि या गावामध्ये ते मतदान करण्यासाठी सध्या पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। इतके गर्दी करू नका रे। दोनच जण सोडा। ऐकणार नाही। इथून घेतो अलीकडे माणूस इथून घेतो जाऊच नका तुम्ही अलीकडे एक माणूस जातो ना असं कसं मतदार तुम्ही काहीतरी कन्फ्युज आहेत सर। माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ आहेत सगळ्यांचे। ठीक आहे मला दाखवा याच्यामध्ये शूटिंग। चला 2 मिनिटाचं काम आहे। चला झालंय। मी बजावलेला आहे, काय सांगाल? मतदानाचा हक्क या लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं करायला पाहिजे। 100% मतदान या राज्यातल्या जनतेनं करणं आवश्यक आहे आणि आपल्याला जिथं जिथं न्याय पाहिजे त्या त्या क्षेत्रात हेच क्षेत्र आहे बदल घडवण्याचं आणि न्याय मिळवून घेण्याचं। म्हणून मतदान प्रत्येकानं करायला पाहिजे। घरी बसून एक दिवस काय उपयोग नाही। तुम्हाला जर अपेक्षा आहेत गोरगरीब जनतेला न्यायाच्या तर तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे, त्याशिवाय बदल होणार नाही। प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदार बांधवांना माझी विनंती की आपण 100% मतदान करावं। दादा काय वाटतं तुम्हाला कोणाचं सरकारी? अरे सरकार कसं सांगता येईल आता 23 तारखेला सांगतो 23ला सगळ्याला दिसेल, पण गोरगरिबाच्या न्यायाचंच येणार। गोरगरीब मतदानावरती एकजुटीनं तुटून पडलेले आहेत। शेवटी अन्याय हा प्रत्येकावरती झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा असला आणि न्याय पाहिजे असला तर मतदान एक गठ्ठा एका बाजूने सगळे जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे स्वतःचं हक्काचा माणूस लोक तिथं बसवणारे आणि ते बसवला पण पाहिजे। प्रत्येकानं अत्याचार अन्याय विसरला नाही पाहिजे। झालेला त्रास झालेल्या वेदना कधी विसरल्या नाही पाहिजेत। कारण तुम्ही जर आत्ता विसरलात, आत्ता जर भावनिक झालात, पाहुणा आहे, महामित्र हे उमेदवार हे आमकाय तमकाय, तर तुम्ही कधीच तुमच्या लेकराला मुलाला न्याय नाही देऊ शकत। त्यामुळे तुम्हाला आज उठाव करावा लागणार आहे मतदानाच्या रूपात आणि तो जनता 100% करणार आहे। लाठीचार्ज झाल्याचा बदला यावेळेला मराठा समाज जो आहे तो सरसकट गेला असं वाटतं। डोळे झाकलेले नाही समाजाला, त्याचे डोळे उघडे आहेत आणि मालक तो आहे। म्हणून मी कोणाच्या दावणीला समाजाला बांधला नाही, मोकळा सोडलाय। सगळा हिशोब होईल। जरांगे पाटील मतदान करण्यासाठी आलेले आहेत। बोरी गंधारी या ठिकाणी आपण पाहतोय जरांगे पाटील मतदान करायला येत आहेत।
मतदान केंद्रावरती बोरीगंधारीच्या जरांगे पाटील मतदान करण्यासाठी येत आहेत. भयामध्ये येऊ नका हो. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संघर्ष होते म्हणून जरांगे पाटील हे बोरीगंधारी या ठिकाणी मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचत आहेत. आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत बोरीगंधारी या ठिकाणावरची. आणि बोरीगंधारी या गावामध्ये जरांगे पाटील यांचं मतदान आहे आणि या गावामध्ये ते मतदान करण्यासाठी सध्या पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतके गर्दी करू नका रे. दोनच जण सोडा. ऐकणार नाही. इथून घेतो अलीकडे माणूस इथून घेतो. थांबूया जाऊच नका तुम्ही. अलीकडे एक माणूस जातो. हो ना. असं कसं आहे. मतदार तुम्ही काहीतरी कन्फ्युज आहेत सर. माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहेत सगळ्यांचे. ठीक आहे मला दाखवा याच्यामध्ये शूटिंग. चला चला झालं. बजावलेला आहे काय सांगाल. मतदानाचा हक्क या लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं करायला पाहिजे. 100% मतदान या राज्यातल्या जनतेनं करणं आवश्यक आहे. आणि आपल्याला जिथं जिथं न्याय पाहिजे त्या त्या क्षेत्रात हे क्षेत्र आहे बदल घडवण्याचं आणि न्याय मिळवून घेण्याचं. म्हणून मतदान प्रत्येकानं करायला पाहिजे. घरी बसून एक दिवस काय उपयोग नाही. तर तुम्हाला जर अपेक्षा आहेत गोरगरीब जनतेला न्यायाच्या तर तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे. त्याशिवाय बदल होणार नाही. प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदार बांधवांना माझी विनंती की आपण 100% मतदान करावं. दादा काय वाटतं तुम्हाला कोणाचं सरकारी. अरे सरकार कसं सांगता येईल आता 23 तारखेला सांगत 23ला सगळ्याला दिसेल. पण गोरगरिबाच्या न्यायाचंच येणार. गोरगरीब मतदानावरती एकजुटीनं तुटून पडलेले आहेत. शेवटी अन्याय हा प्रत्येकावरती झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा असला आणि न्याय पाहिजे असला तर मतदान एक गठ्ठा एका बाजूनं सगळी जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे स्वतःचं हक्काचा माणूस लोक तिथं बसवणारे आणि ते बसवला पण पाहिजे प्रत्येकानं. अत्याचार अन्याय विसरला नाही पाहिजे. झालेला त्रास झालेल्या वेदना कधी विसरल्या नाही पाहिजेत. कारण तुम्ही जर आत्ता विसरलात आत्ता जर भावनिक झालात मा पाहुणा आहे मा मित्र हे उमेदवार हे आमकाय तमकाय तर तुम्ही कधीच तुमच्या लेकराला मुलाला न्याय नाही देऊ शकत. त्यामुळे तुम्हाला आज उठाव करावाच लागणार आहे मतदानाच्या रूपात आणि तो जनता 100% करणार आहे. लाठीचार्ज झाल्याचा बदला यावेळेला मराठा समाज जो आहे तो सरसकट गेला असं वाटतं. डोळे झाकलेले नाही समाजाला. त्याचे डोळे उघडे आहेत आणि मालक तो आहे. म्हणून मी कोणाच्या दावणीला समाजाला बांधला नाही. मोकळा सोडलाय. सगळा हिशोब होईल. जरांगे पाटील मतदान करण्यासाठी आलेले आहेत. बोरीगंधारी या ठिकाणी आपण पाहतोय जरांगे पाटील मतदान करायला येत आहेत. मतदान केंद्रावरती बोरीगंधारीच्या जरांगे पाटील मतदान करण्यासाठी येत आहेत.
भयामध्ये येऊ नका हो. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संघर्ष होते मनोज जरांगे पाटील हे बोरी गंधारी या ठिकाणी मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचत आहेत. आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत बोरी गंधारी या ठिकाणावरची. आणि बोरी गंधारी या गावामध्ये जरांगे पाटील यांचं मतदान आहे आणि या गावामध्ये ते मतदान करण्यासाठी सध्या पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे गर्दी करू नका रे. दोनच जण सोडा. ऐकणार नाही. इथून घेतो अलीकडे माणूस इथून घेतो. जाऊच नका तुम्ही अलीकडे. एक माणूस जातो. हो ना. असं कसं आहे. मतदार तुम्ही काहीतरी कन्फ्युज आहेत सर. माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहेत सगळ्यांचे. ठीक आहे मला दाखवा याच्यामध्ये शूटिंग. चला काय 2 मिनिटाचं काय चला झालंय. बजावलेला आहे काय सांगाल. मतदानाचा हक्क या लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं करायला पाहिजे. 100% मतदान या राज्यातल्या जनतेनं करणं आवश्यक आहे. आणि आपल्याला जिथं जिथं न्याय पाहिजे त्या त्या क्षेत्रात हे क्षेत्र आहे बदल घडवण्याचं आणि न्याय मिळवून घेण्याचं. म्हणून मतदान प्रत्येकानं करायला पाहिजे. घरी बसून एक दिवस काय उपयोग नाही. तर तुम्हाला जर अपेक्षा आहेत गोरगरीब जनतेला न्यायाच्या तर तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे. त्याशिवाय बदल होणार नाही. प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदार बांधवांना माझी विनंती की आपण 100% मतदान करावं. दादा काय वाटतं तुम्हाला कोणाचं सरकारी. अरे सरकार कसं सांगता येईल आता 23 तारखेला सांगत 23ला सगळ्याला दिसेल. पण गोरगरिबाच्या न्यायाचंच येणार. गोरगरीब मतदानावरती एकजुटीनं तुटून पडलेले आहेत. शेवटी अन्याय हा प्रत्येकावरती झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा असला आणि न्याय पाहिजे असला तर मतदान एक गठ्ठा एका बाजूनं सगळी जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे स्वतःचं हक्काचा माणूस लोक तिथं बसवणारे आणि ते बसवला पण पाहिजे प्रत्येकानं. अत्याचार अन्याय विसरला नाही पाहिजे. झालेला त्रास झालेल्या वेदना कधी विसरल्या नाही पाहिजेत. कारण तुम्ही जर आत्ता विसरलात आत्ता जर भावनिक झालात मा पाहुणा आहे मा मित्र हे उमेदवार हे आमकाय तमकाय तर तुम्ही कधीच तुमच्या लेकराला मुलाला न्याय नाही देऊ शकत. त्यामुळे तुम्हाला आज उठाव करावां लागणार आहे मतदानाच्या रूपात आणि तो जनता 100% करणार आहे. लाठीचार्ज झाल्याचा बदला यावेळेला मराठा समाज जो आहे तो सरसकट गेला असं वाटतं. डोळे झाकलेले नाही समाजाने. त्याचे डोळे उघडे आहेत आणि मालक तो आहे. म्हणून मी कोणाच्या दावणीला समाजाला बांधला नाही. मोकळा सोडलाय. सगळा हिशोब होईल. जरांगे पाटील मतदान करण्यासाठी आलेले आहेत. बोरी गंधारी या ठिकाणी आपण पाहतोय जरांगे पाटील मतदान करायला येत आहेत. मतदान केंद्रावरती बोरी गंधारीच्या जरांगे पाटील मतदान करण्यासाठी येत आहेत. भयामध्ये येऊ नका हो.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संघर्ष होते. मनोज जरांगे पाटील हे बोरी गंधारी या ठिकाणी मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचत आहेत. आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत बोरी गंधारी या ठिकाणावरची. आणि बोरी गंधारी या गावामध्ये जरांगे पाटील यांचं मतदान आहे आणि या गावामध्ये ते मतदान करण्यासाठी सध्या पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे गर्दी करू नका रे. दोनच जण सोडा. ऐकणार नाही. इथून घेतो रे. अलीकडे माणूस इथून घेतो. थांबूया बाकी जाऊच नका तुम्ही. अलीकडे एक माणूस जातो. हो ना. असं कसं मतदार तुम्ही काहीतरी कन्फ्युज आहेत सर. माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ आहेत सगळ्यांचे. ठीक आहे मला दाखवा याच्यामध्ये शूटिंग. चला काय 2 मिनिटाचं काम आहे. चला झालंय. बजावलेला आहे काय सांगाल? मतदानाचा हक्क या लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं करायला पाहिजे. 100% मतदान या राज्यातल्या जनतेनं करणं आवश्यक आहे. आणि आपल्याला जिथं जिथं न्याय पाहिजे त्या त्या क्षेत्रात हे क्षेत्र आहे बदल घडवण्याचं आणि न्याय मिळवून घेण्याचं. म्हणून मतदान प्रत्येकानं करायला पाहिजे. घरी बसून एक दिवस काय उपयोग नाही. तर तुम्हाला जर अपेक्षा आहेत गोरगरीब जनतेला न्यायाच्या तर तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे. त्याशिवाय बदल होणार नाही. प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदार बांधवांना माझी विनंती की आपण 100% मतदान करावं. दादा काय वाटतं तुम्हाला कोणाचं सरकारी? अरे सरकार कसं सांगता येईल आता 23 तारखेला सांगत 23ला सगळ्याला दिसेल. पण गोरगरिबाच्या न्यायाचंच येणार. गोरगरीब मतदानावरती एकजुटीनं तुटून पडलेले आहेत. शेवटी अन्याय हा प्रत्येकावरती झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा असला आणि न्याय पाहिजे असला तर मतदान एक गठ्ठा एका बाजूनं सगळी जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे स्वतःचं हक्काचा माणूस लोक तिथं बसवणारे आणि ते बसवला पण पाहिजे प्रत्येकानं. अत्याचार अन्याय विसरला नाही पाहिजे. झालेला त्रास झालेल्या वेदना कधी विसरल्या नाही पाहिजेत. कारण तुम्ही जर आत्ता विसरलात आत्ता जर भावनिक झालात मा पाहुणा आहे मा मित्र हे उमेदवार हे आमकाय तमकाय तर तुम्ही कधीच तुमच्या लेकराला मुलाला न्याय नाही देऊ शकत. त्यामुळे तुम्हाला आज उठाव करावां लागणार आहे मतदानाच्या रूपात आणि तो जनता 100% करणार आहे. लाठीचार्ज झाल्याचा बदला यावेळेला मराठा समाज जो आहे तो सरसकट गेला असं वाटतं. डोळे झाकलेले नाही समाजाला. त्याचे डोळे उघडे आहेत आणि मालक तो आहे. म्हणून मी कोणाच्या दावणीला समाजाला बांधला नाही. मोकळा सोडलाय. सगळा हिशोब होईल.